नमस्कार मित्रांनो, MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण सातारा जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका वर्ष 2016 मागील वर्षामध्ये जी 2016 मध्ये झालेली प्रश्नपत्रिका आहे तर ती प्रश्नपत्रिका पाहतोय। यापूर्वी आपण वेगवेगळ्या जिल्ह्याच्या 18 ते 19 प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर पाहून घ्या आणि त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे। शिवाय पोलीस भरतीमध्ये किंवा पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं दिसून आलेलं आहे की बऱ्याच सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत तर ते वारंवार रिपीट झालेले आहेत। त्या वर्षीचा तो पुरस्कार, त्या वर्षीचे ते मंत्री हे चालू घडामोडीच्या अनुषंगानं आणि बाकी इतर प्रश्न सामान्य ज्ञानचे परत परत आल्याचं दिसून येतं आणि हे प्रश्न जे आपले क्रमिक पुस्तक आहेत तर यामधून आलेले आहेत। क्रमिक पुस्तकांच्या सर्व अगदी 1ली ते 12वी पर्यंत मोफत उपलब्ध करून देणाऱ्या PDF ला कसं डाउनलोड करायचं तर हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। 10 भाषांमध्ये आपले सर्व क्रमिक पुस्तकं आहेत, ज्यांना जी भाषा हवी आहे त्या भाषेमधून तुम्ही हे करू शकता। चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया। पहा, सातारा जिल्हा पोलीस भरती वर्ष 2016 ची प्रश्नपत्रिका। प्रश्न पहिला पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत तर ते आपण बोर्ड सोबत ते शेअर करणं गरजेचं असतं, बोर्डवर एक्सप्लेनेशन देणं गरजेचं असतं, म्हणून आपण त्या ठिकाणी ते प्रश्न पाहतोय। काही गणिताचे प्रश्न आपण एक्सप्लेन केलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत तर ते आपले व्हिडिओ बनवणं सुरू आहे। तर जर तुम्ही गणिताचे प्रश्न पाहिले नसतील तर ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। कोणत्याही प्रश्नपत्रिकेला जर तुम्ही पाहिलं, तलाठी, ग्रामसेवक, PSI ST असिस्टंट किंवा आरोग्य सेवक या व्यतिरिक्त पोलीस भरती, तर या सर्व परीक्षेमध्ये जो गणिताचे हमखास प्रकार आपल्याला दिसून येतात तर याविषयीचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता। चला तर मग गणिताचे प्रश्न आपण स्किप करूया आणि त्यानंतर पुढच्या प्रश्नाला जाऊया। गणिताचे आपल्याला माहिती आहे की एकूण 4 भागामध्ये विभाजन झालेलं आहे आपल्या पूर्ण प्रश्नपत्रिकेचं, त्यापैकी मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, गणित ज्याला आपण अंकगणित असं म्हणतो आणि बुद्धिमत्ता, असं एकूण 4 भागामध्ये विभाजन झालेलं आहे पूर्ण आपल्या प्रश्नपत्रिकेचं। आणि पैकी गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण या ठिकाणी स्किप करतोय आणि पुढच्या बाजूला जातोय। पहा, आता जर 20च्या नंतर 21वा प्रश्न आपण पाहिला, एकेरी टेनिस स्पर्धेत 20 स्पर्धक होते। सॉरी, हा सुद्धा याचाच आहे, म्हणजे बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे। पहा पुढं अंकगणित, बुद्धिमत्ता, हा 31वा जो प्रश्न आहे तर हा किंवा वरचा 30वा प्रश्न जर आपण पाहिलं तर तिथपासून आपण पुढे घेऊ शकतो कंटिन्यू। पहा आता 30वा जो प्रश्न आहे तर हात आणि पुढच्या बाजूला दिलेला आहे कर, म्हणजे हात तर त्याला कर म्हटलं तर घर असेल तर त्याला काय म्हणावं। हात हा आपल्या भाषेमधला शब्द आणि कर हा इतर भाषेमधून परभाषी शब्द। तर आपण जर पाहिलं किंवा इतर भाषेमधून आलेला शब्द तर घराला कोणता शब्द, म्हणजे तो संस्कृत शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे, सदन, ग्रह, आलय आणि प्रसाद। तर प्रश्न क्रमांक 30चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क, हात तसं कर तर घर बरोबर आलय, हे उत्तर बरोबर असेल। प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा। तीर्थस्थान हा शब्द दिलेला आहे आणि बरोबर शब्द आपण आता 4ही पर्याय तीर्थस्थान दिलेले आहेत म्हणून वाचण्याची त्यांना आवश्यकता नाही। योग्य पर्याय आपण पाहू, प्रश्न क्रमांक 31चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब। यामध्ये त जे आहे तर त्याला दुसरी वेलांटी आहे, थ वर रफार आहे, स अर्ध काढून थ सोबत जोडून नंतर काना आहे आणि शेवटी न आहे। म्हणजेच ज्या त मध्ये दुसरी वेलांटी आणि थ वर रफार असेल तर ते आपलं बरोबर उत्तर असेल। आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर शेवटी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या शेवटी नळाचं न असेल, बाणाचं नाही, तर त्याला आपण तीर्थस्थान या नावानं ओळखतो। त्यामुळे पर्याय क्रमांक ब हेच बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका माझीनोकरी.com यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार।
जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची अशा स्वरूपाची प्रश्नपत्रिका असेल तर तुम्ही सेंड करू शकता. तुमचं नाव आणि तुमचे डिटेल्स आम्ही आपल्या यूट्यूब दर्शकांना सांगूया. चला पुढच्या बाजूला पाहूया. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. स्फूर्तिस्थान हा शब्द दिलेला आहे. मग पर्याय न पाहता आपण उत्तराचा पर्याय पाहूया, कारण चारही पर्याय स्फूर्तिस्थानच आहेत. मात्र आपल्याला प्रश्न क्रमांक 32चं जर बरोबर उत्तर पाहायचं असेल तर ते पर्याय क्रमांक ब आहे, स्फूर्तिस्थान. तर यामध्ये स अर्ध फ सोबत जोडलेला आहे आणि फ ला दुसरा उकार आहे, त्यामुळं स्फूर्तिस्थान हा शब्द आणि शेवटी जे आहे तर ते नळाचं न आणि त जे आहे तर त्याला पहिली वेलांटी. स्फूर्तिस्थान हा शब्द व्यवस्थितरित्या एक वेळा पाहावा, तुम्ही लिहावा आणि त्यानंतर परीक्षेमध्ये तो अचूकपणे नोंदवावा, कारण बऱ्याच वेळेला शुद्ध शब्दामध्ये आपल्याकडून गफलत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. इतिहास हा शब्द आता जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं बरोबर उत्तर माहीत असेल, पण नाही त्या मित्रांसाठी सांगतो, पर्याय क्रमांक ड हे याचं बरोबर उत्तर असेल. पहा मित्रांनो, पहिला जो आहे त्यावर ईडी लिंबूचं ई आहे, त्यामुळं हा तर पर्याय बरोबर नाही. मग आता जर पुढं पाहिलं आपण तर इमारतीचं ई या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यावर डोक्यावर रफार नाही, आणि हा पर्याय बरोबर असू शकतो. मात्र इथं वेलंटी जी आहे ती दुसरी दिलेली आहे, मात्र इतिहासमध्ये वेलंटी ही पहिली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 33चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. जर शुद्ध शब्द आपल्याकडून चुकूच नाही परीक्षेमध्ये असं तुम्हाला वाटत असेल तर ज्या प्रश्नपत्रिका मराठी व्याकरणाशी संबंधित आहेत, मग ते कोणत्याही असो, कोणत्याही जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेच्या असो, पोलीस भरतीच्या, तर त्यामधून सर्व अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही वेचून घेणं. शिवाय क्लरिकल असतील किंवा चतुर्थ कर्मचारी सेवक, आरोग्य सेवक यांच्या असतील तर त्यासुद्धा प्रश्नपत्रिका मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान त्यातून तुम्ही परफेक्ट करावं, जेणेकरून प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्याकडून चुकीचं उत्तर नोंदवलं जाणार नाही. पुढचा पर्याय पाहूया. म्हणजे प्रश्न क्रमांक 33चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड, इतिहास. इतिहासमध्ये इमारतीचं ई असेल आणि दुसरं जे असेल तर त्याला तला पहिली वेलांटी असेल. प्रश्न क्रमांक 34, उंटाचा डॅश डॅश असतो. ताफा, झुंबड, तांडा, कळप. प्रश्न क्रमांक 34चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, उंटाचा तांडा असतो. हरणांचा कळप असतो. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 35चा आपण उत्तर 35 प्रश्न पाहू. गायीचे हंबरणे तसे मोराचे डॅश डॅश. रेकणे, काव काव, कुहू कुहू, केकारणे. तर प्रश्न क्रमांक 35चं बरोबर उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक ड. गायीचं हंबरणं असतं तसं मोराचं केकारणे किंवा त्याला केकारव या नावानं सुद्धा ओळखलं जातं. म्हशीचं रेकणं असतं. कावळ्याची कावकाव असती. कोकिळेची कुहकू असती. या बाबी लक्षात ठेवाव्या. उत्क्रांती म्हणजे काय? एकाकी होणारा बदल, सावकाश होणारा बदल, अचानक होणारा बदल, मोठ्या प्रमाणात होणारा बदल. प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आपल्याला पाहायचं आहे, तर बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब. उत्क्रांती म्हणजे सावकाश होणारा बदल आणि क्रांती म्हणजे एकाकी किंवा अचानक होणारा बदल. प्रश्न क्रमांक 37, मागून जन्मलेला या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. अजन्मी, अनुज, अग्रज, कनिष्ठ. तर बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 37चं, मागून जन्मलेला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, तर मागून जन्मलेला पर्याय क्रमांक ब, अनुज असतो. प्रश्न क्रमांक 38, संगनमत म्हणजे काय? अनेकांनी ठरवून केलेली गोष्ट, संगणकाचा वापर, एकमत, सहवासामुळे झालेले मत. प्रश्न क्रमांक 38चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ, म्हणजेच अनेकांनी ठरवून केलेली गोष्ट म्हणजेच संगनमत होय. प्रश्न क्रमांक 39, नाव सोनूबाई आणि हाती कतलाचा वाळा. म्हणीसाठी पर्यायी म्हण शोधा. गरजेल तो पडेल काय? झाकली मूठ 1.25 लाखाची. सावळी मुद्रा देवळी निद्रा. नाव मोठे लक्षण खोटे.
प्रश्न क्रमांक 39चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड, म्हणजेच नाव मोठे लक्षण खोटे. म्हणजेच नाव असेल सोनूबाई मात्र हाती कतलाचा वाळा या म्हणीला बरोबर किंवा साजिशी म्हण किंवा समानार्थी म्हण म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे. प्रश्न क्रमांक 40, निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? निमंत्रण, जजमान, आगंतुक, यजमान. प्रश्न क्रमांक 40चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क, निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आगंतुक म्हणजे अचानक. प्रश्न क्रमांक 41, डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. मित्रांनो, अशा प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळं वाक्य परीक्षेमध्ये येताना नकारार्थी कसं येतं, होकारार्थी कसं येतं, आपलं वाचत असताना ओघाच्या भरामध्ये आपण कसं चुकीचं वाक्य वाचून जातो आणि उत्तर चुकीचं नोंदवतो माहीत असून सुद्धा त्या अनुषंगानं प्रश्नपत्रिकांचा सराव अतिशय महत्त्वाचा आहे. यापूर्वी आपण अनेक प्रश्नपत्रिका जवळपास 17 ते 18 प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया तुम्ही त्या सोडवून पाहाव्या. याचबरोबर आरोग्यसेवक असेल, त्यानंतर ग्रामसेवक असेल, PSI ST असिस्टंट, राज्यसेवा यांच्यासुद्धा प्रश्नपत्रिका आहेत. मात्र पोलीसची तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला ज्या महत्त्वपूर्ण प्रश्नपत्रिका आहेत तर त्या पोलीस भरती, आरोग्यसेवक या तुम्ही निश्चितपणे पाहाव्यात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगायचा आहे. अक्ष, चक्षु, लोचन आणि दृश्य. प्रश्न क्रमांक 41चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड, म्हणजेच दृश्य. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द अक्ष, चक्षु आणि लोचन हे तिन्ही आहेत, मात्र नसलेला विचारलेला आहे. या ठिकाणी दृश्य म्हणजे दिसणारा हा शब्द वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 42, दिन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अतिशय कस लावणारा आहे, कारण ज्या मित्रांना याचं उत्तर म्हणजे वेलांटी कोणत्या पद्धतीचे आहे हे माहीत आहे तर तेच याचं बरोबर उत्तर देऊ शकतात, कारण दोन्ही पर्याय दिलेले आहेत. पहा, दिन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? गरीब, दिवस, रात्र यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 42चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ, दिन म्हणजे गरीब होय. मात्र याच ठिकाणी जर पहिली वेलांटी दिली तर दिन म्हणजे दिवस होय. हे लक्षात ठेवावं, अंडरलाईन करावं आणि नोट आउट करून घ्यावं, कारण अशा ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांची फसगत होते. बाकीचे सर्व उत्तर बरोबर, मात्र असं फसगत करणारं उत्तर जर बरोबर आलं तर आपला स्कोर इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत पुढे जातो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 43, उंबराचे फूल म्हणजे मोठे फूल, दुर्मिळ फूल, सहज मिळणारी वस्तू, सुंदर वस्तू. प्रश्न क्रमांक 43चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, दुर्मिळ फूल किंवा दुर्मिळ वस्तू. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, लेखक व आत्मचरित्राची चुकीची जोडी ओळखा. म्हणजे मित्रांनो, अशा पद्धतीचा शब्द आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतो, कारण या शब्दामधून आपल्याला जवळपास 3 प्रश्नांचं प्रिपरेशन होतं. कारण एक प्रश्न जो आहे तर तो चुकीचा असेल, बाकी 3 ज्या जोड्या आहेत त्या बरोबर होतात. मग यामुळं आपले इतर परीक्षेमध्ये सुद्धा चान्सेस अशा प्रकारचा प्रश्न पडण्याचे नाकारता येत नाहीत. चला तर मग पाहूया. लेखक आणि त्यांचे आत्मचरित्र, चुकीची जोडी ओळखायची आहे. पर्याय पहिला, लक्ष्मण माने, उपरा, डॉक्टर श्रीराम लागू, लमान, किशोर काळे, कोलाट्याचं पोर, नामदेव ढसाळ, बलुत. प्रश्न क्रमांक 44चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड, म्हणजेच नामदेव ढसाळ यांनी बलुत लिहिलेलं नाही. आता बरोबर उत्तरं कोणती असतील? मग लक्ष्मण माने यांनी उपरा ही कादंबरी लिहिली, म्हणजे त्यांचं उपरा हे आत्मचरित्र आहे. डॉक्टर श्रीराम लागू यांनी लमान लिहिलेलं आहे. त्यानंतर किशोर शांताबाई काळे म्हणजेच किशोर काळे तर यांनी कोलाट्याचं पोर ही कादंबरी लिहिलेली आहे, म्हणजेच आत्मचरित्र लिहिलेलं आहे. आता सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की नामदेव ढसाळ यांचं आत्मचरित्र कोणतं आणि बलुत हे कोणी लिहिलेलं आहे, कोणाचं आत्मचरित्र आहे, तर हे कृपया करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवावं किंवा उद्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मी नक्की याचं तुम्हाला उत्तर सांगेल. त्याला पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 45, फेन्री
या पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक कोण? मित्रांनो, तत्कालीन परिस्थितीमध्ये खूप नामांकित लोकप्रिय झालेला हा चित्रपट आहे. हा करंट अफेअर्सशी रिलेटेड क्वेश्चन आहे. एखाद्या सामाजिक घटकावर प्रकाश टाकणारी जर त्या काळामध्ये, त्या 2 वर्षामध्ये चित्रपट, घटना किंवा नाटक, लघुपट आला असेल तर त्यावर आपण लक्ष केंद्रित करावं. हा दिशादर्शक आहे प्रश्न. चला, फेंड्री या पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे, गजेंद्र आहिरे, निशिकांत कामत, सयाजी शिंदे. प्रश्न क्रमांक 45चं उत्तर सर्वांना माहीत असेल. पर्याय क्रमांक अ, नागराज मंजुळे हे आहे. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. होतात्म्य. आता यापैकी कोणता शब्द बरोबर आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे. प्रश्न क्रमांक 46चं मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतोय. प्रश्न क्रमांक 46चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, होतात्म्य. हुतात्म्य नाही तर होतात्म्य हे बरोबर आहे. पहा, या ठिकाणी ह ला काना देऊन 2 मात्रे आहेत आणि त ला सुद्धा काना आहे. शिवाय त, म आणि य यांचा जोड शब्द आहे. होतात्म्य. अशा प्रकारचे शब्द मित्रांनो कमीत कमी आपण पहिल्यांदा जर पाहिले असतील तर 5 वेळा आपल्या नोटबुकमध्ये लिहावेत आणि परीक्षेला जाण्यापूर्वी एक वेळा निश्चितपणे यांचा अभ्यास करावा, जेणेकरून आपल्या या प्रश्नाचा मार्क 100% खिशामध्ये येईल. पुढच्या बाजूला जाऊ. प्रश्न क्रमांक 47, मालकम पेठ म्हणजेच सध्याचे डॅश डॅश पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान, मल्हारपेठ. मित्रांनो, आपण सातारा जिल्ह्याची प्रश्नपत्रिका पाहतोय आणि जिल्ह्याच्या अनुषंगाने निश्चितपणे आपल्याला प्रश्न विचारणं अपेक्षित असू शकतं आणि तोच हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 47चं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, मालकमपेठ म्हणजेच सध्याचे महाबळेश्वर होय. इतर जिल्ह्याची प्रश्नपत्रिका किंवा इतर जिल्ह्याच्या सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. गोदावरी नदीचा उगम, गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते, कोठे उगम पावते आणि सध्या मालकमपेठ. किंवा महाराष्ट्राचं काश्मीर कोणत्या भागाला ओळखलं जातं किंवा कोणता प्रदेश म्हणून ओळखला जातो, सर्वाधिक स्ट्रॉबेरीची लागवड कोणत्या भागामध्ये होते, असे बरेच प्रश्न इतर ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या या ठिकाणी महाबळेश्वरहून आलेले आहेत. चला पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 48, व्हॉट्सअप ॲप वरील एका ग्रुपमध्ये सध्या कमाल सदस्य असू शकतात. म्हणजे व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे तर ते एका ग्रुपमध्ये सध्या किती सदस्य असू शकतात? 50, 100, 123, 256. प्रश्न क्रमांक 48चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, एका ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या आपण 256 सदस्य ठेवू शकतो. कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि कमीत कमी म्हणजे एकही सदस्य नसेल, ज्यांनी ग्रुप काढलाय तो एक जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. 0 ते 256. पुढच्या बाजूला पाहू. प्रश्न क्रमांक 49, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे डॅश डॅश हे सर्च इंजिन आहे. कॉम्प्युटरशी रिलेटेड अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विचारलेले आहेत. बिंग, विंडोज, एक्सप्लोरर आणि एक्सेल. तर प्रश्न क्रमांक 49चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, म्हणजेच एक्सप्लोरर. याला पूर्ण नाव आहे इंटरनेट एक्सप्लोरर. मित्रांनो, विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, बिंग हे सर्च इंजिन आहे, त्यानंतर पुढच्या बाजूला एक्सेल हे जे आहे तर हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये आपण डाटा नोंदवू शकतो. थोडंसं मी उत्तरामध्ये या ठिकाणी करेक्शन करतो. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन प्रश्न विचारलेला आहे, तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 49चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ, सर्च इंजिन विचारलेला आहे म्हणून बिंग असेल. पहा, बिंग हे सर्च इंजिन आहे, विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, इंटरनेट एक्सप्लोरर किंवा एक्सप्लोरर हे ब्राउझर आहे आणि एक्सेल हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. त्यामुळं सर्च इंजिनला अंडरलाईन करून बिंग हे या ठिकाणी याचं बरोबर उत्तर लक्षात ठेवावं. प्रश्न क्रमांक 50, पहा, 1091 म्हणजेच 1091 ही हेल्पलाईन डॅश डॅश संबंधित आहे. वृद्ध व्यक्ती संबंधित, अपंग व्यक्ती संबंधित, महिलांसंबंधित, मूकबधीर व्यक्तींसंबंधित. प्रश्न क्रमांक 50चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क,
म्हणजेच महिलांशी संबंधित. 1091 हा जो नंबर आहे मित्रांनो, तर हा महिलांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 51, मानगंगा ही नदी डॅश डॅश नदीची उपनदी आहे. कृष्णा, कोयना, नीरा आणि भीमा. प्रश्न क्रमांक 51चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड, भीमा या नदीची मानगंगा ही उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 52, सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अचूक क्रम ओळखा. मित्रांनो, पर्याय बरेच दिलेले आहेत. साताऱ्यामध्ये किल्ल्यांची खूप मोठी म्हणजे जास्त किल्ले असणारा तो भाग आहे किंवा तो जिल्हा आहे आणि किल्ले जे आहेत तर ते खालच्या बाजूला दिलेले आहेत. आता आपण बरोबर पर्याय पाहू, जास्त कन्फ्युजन होऊ नये या दृष्टिकोनातून आपण बरोबर पर्याय पाहतोय. प्रश्न क्रमांक 52चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ. पहा, उत्तरेकडून सांगितलेलं आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे. मग उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना म्हणजेच वरच्या बाजूने खालच्या बाजूकडे जावं लागेल आपल्याला. मग पहिला जो किल्ला लागतो आपल्याला तर तो प्रतापगड. दुसरा जो किल्ला आहे, प्रश्न क्रमांक 52चं अ हे उत्तर आहे, लक्षात ठेवायचे आणि त्या अनुषंगाने मी पर्याय वाचतोय. प्रतापगड, दुसरा पर्याय मकरंदगड, तिसरा पर्याय जंगली जयगड, चौथा पर्याय भैरवगड, पाचवा पर्याय प्रचितगड. तर अशा पद्धतीचा क्रम लक्षात ठेवावा. पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 53, मराठी चित्रपटातील पहिल्या अभिनेत्रीचा मान डॅश डॅश यांना जातो. हिराबाई बडोदेकर, दुर्गाबाई कामत, सरोजाबाई जोशी, अक्काबाई पंत. प्रश्न क्रमांक 53चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, दुर्गाबाई कामत यांना मराठी चित्रपटातील पहिल्या अभिनेत्रीचा मान जातो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 54, प्रसिद्ध अभिनेता राजा गोसावीचा जन्म सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश येथे झाला. सिद्धेश्वर, कुरोली, बनगरवाडी, पुसेगाव, गोपूज. प्रश्न क्रमांक 54चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ, सिद्धेश्वर कोरुली या ठिकाणी प्रसिद्ध अभिनेता राजा गोसावीचा जन्म झाला आहे. प्रश्न क्रमांक 55, इसवी सन 1920 मध्ये सातारा रोडला डॅश डॅश यांनी डिझेल इंजिन बनवणारा देशातील पहिला कारखाना सुरू केला. पहा, अशा पद्धतीची ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका किंवा ज्या जिल्ह्यामध्ये भरतीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर त्या जिल्ह्यामध्ये जर एखादे प्रसिद्ध व्यक्तिमत्व होऊन गेलेले असेल, त्याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये एखादा अतिशय मूलभूत जुना उद्योग उभा केलेला असेल, शिवाय तो जिल्हा एका विशिष्ट कार्यासाठी, विशिष्ट व्यक्तीसाठी, विशिष्ट ठिकाणासाठी, विशिष्ट धार्मिक बाबीसाठी, विशिष्ट इतर बाब म्हणजे महत्त्वपूर्ण शैक्षणिक संकुल, पर्यटन स्थळ असं काही असेल तर ती बाब आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं हा दिशादर्शक म्हणून काम करणारा प्रश्न आहे. आता देशातील पहिला कारखाना कोठे सुरू झाला जो की डिझेलचा कारखाना डिझेल इंजिन बनवणारा कारखाना म्हणून ओळखला जातो, तो अखंड भारतवर्षातील पहिला कारखाना 1920 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. किर्लोस्कर, ओगले, वालचंद, DB कॉपर. प्रश्न क्रमांक 55चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, DB कॉपर. प्रश्न क्रमांक 56, महाराष्ट्र पोलीस दल पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदाच्या वर्गवारीनुसार अचूक चढता क्रम लावा. म्हणजेच चढता आणि उतरता या दोन क्रमामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. उतरता असेल तर सर्वात मोठं पद सुरुवातीला घ्यायचं आहे आणि चढता क्रम असेल तर सर्वात छोटं पद सुरुवातीला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी
आता सर्वांना माहीत आहे की आपण पोलीस शिपाई भरतीची तयारी करत आहोत आणि पोलीस शिपाई हे सर्वात खालच्या पातळीचं म्हणजेच वर्गवारीनुसार सर्वात शेवटचं पद आहे, खालच्या पातळीचं पद नाही. चला पुढच्या बाजूला जाऊया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 56चं आपण उत्तर पाहतोय. पर्याय क्रमांक क हेच अतिशय योग्य उत्तर आहे. सुरुवातीला पोलीस शिपाई असतो, त्यानंतर नाईक असतो, त्यानंतर हवालदार असतो, त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असतो. तर अशा पद्धतीनं हा पोलिसांचा वर्गवारी कर्मचाऱ्यांची पदानुसार केली जाते. यामुळं प्रश्न क्रमांक क हेचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक क प्रश्न क्रमांक 67 महाराष्ट्र पोलीस दलाचे विद्यमान पोलीस महासंचालक कोण आहेत? मित्रांनो, या प्रश्नाशिवाय प्रश्नपत्रिका मला वाटतं कोणतीच निघत नाही. कारण म्हणजे निघत नाहीच असं काही नाही, तो काही प्रोटोकॉल नाही. मात्र प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं जर ऑब्झर्वेशन केलं तर हा प्रश्न कंपल्सरी असतो. आणि या करंट अफेअर्सची सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो खालच्या बाजूला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. गृहमंत्री, राज्यगृहमंत्री ते कितवे आहेत, लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, राज्यसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, राष्ट्रपती, पंतप्रधान, RBI गव्हर्नर, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, मुंबईचे पोलीस आयुक्त, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे पोलीस आयुक्त. याशिवाय सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे काही महत्त्वपूर्ण मंत्री आणि त्यांचे पद आहेत, या पदावर त्या व्यक्ती कितव्या क्रमांकाच्या आहेत हे सुद्धा विचारलं जातं. आणि त्या संबंधीचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ बनवलेला आहे, जो की करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी त्याला आपण नाव दिलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही तो पाहू शकता. तर प्रश्न क्रमांक 57चं तात्कालीन 2016चं जे उत्तर असेल तर ते मी तुम्हाला सांगतोय. प्रश्न क्रमांक 57चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ प्रवीण दीक्षित. हे वर्ष 2016साठी आहे, सध्याचं तुम्ही पाहून घ्या. चालू घडामोडीच्या त्या भागामध्ये दिलेलं आहे किंवा कमेंटमध्ये सुद्धा टाकू शकता. प्रश्न क्रमांक 58 खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्त व्यवस्था नाही? विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 10 पोलीस आयुक्त आहेत. खालच्या बाजूला दिलेल्या कोणत्या ठिकाणी ते नाहीत असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 58चे पर्याय पाहूया. अमरावती, सोलापूर, नाशिक आणि अकोला. प्रश्न क्रमांक 58चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड, अकोला या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. अमरावती, सोलापूर, नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 59 महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी डॅश डॅश येथे आहे. पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक. प्रश्न क्रमांक 59चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ म्हणजेच पुणे या ठिकाणी महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी आहे. प्रश्न क्रमांक 60 महाराष्ट्र पोलीस अकॅडमी डॅश डॅश या ठिकाणी आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक. प्रश्न क्रमांक 60चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड म्हणजेच नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी डॅश डॅश या ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर सध्या केला जातो. ई सरिता, CCTNS, ई मुद्रा आणि सारथी. तर या ठिकाणी बरोबर उत्तर असेल प्रश्न क्रमांक 61चं पर्याय क्रमांक ब, CCTNS या प्रणालीचा वापर करून पोलीस दलाचे आधुनिकीकरण केले जात आहे व ती अद्ययावत केली जात आहे. प्रश्न क्रमांक 62 खालीलपैकी डॅश डॅश हा सोशल मीडियाचा प्रकार नाही. इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, फ्लिपकार्ट. प्रश्न क्रमांक 62चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड म्हणजेच फ्लिपकार्ट. पहा, सोशल मीडियावर आपण कमेंट पास करणं, माहिती देणं, अपलोड करणं, अपडेट करणं, मिळवणं या सर्व बाबी आपण इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन यावरून पाहू शकतो किंवा व्हॉट्सअप, फेसबुक यासारखे सुद्धा माध्यम आहेत. मात्र फ्लिपकार्ट हे ऑनलाईन खरेदी विक्री, ज्याला आपण ई कॉमर्स असं म्हणू, तर त्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 63 खालीलपैकी डॅश डॅश ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही. ॲमेझॉन, जबॉग,
स्नॅपडील, टम्बलर. तर प्रश्न क्रमांक 63 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड. टम्बलर ही ऑनलाईन शॉपिंगशी संबंधित नाही. ॲमेझॉन, स्नॅपडील आणि जबॉग या तीनही ऑनलाईन शॉपिंगशी संबंधित वेबसाईट आहे. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 64. भारतीय चलनी नोटांमध्ये खालीलपैकी कोणता सुरक्षा उपाय असत नाही? वॉटरमार्क, सुरक्षा धागा, लेटंट इमेज, बायोमेट्रिक स्कॅन. प्रश्न क्रमांक 64 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड म्हणजेच बायोमेट्रिक स्कॅन हे भारतीय चलनी नोटांमध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून वापरले जात नाही. वॉटरमार्क असेल, सुरक्षा धागा असेल, लेटंट इमेज असेल. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी डॅश डॅश ही मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम नाही. सॅमसंग, ब्लॅकबेरी, अँड्रॉइड, सिम्बियन. प्रश्न क्रमांक 65 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ. सॅमसंग ही मोबाईल पार्ट तसेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बनवणारी कंपनी आहे. ही मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम नाही. ब्लॅकबेरी, अँड्रॉइड, सिम्बियन, लॉलीपॉप, किटकॅट यासारख्या ज्या OS आहेत या ऑपरेटिंग सिस्टीम फोनच्या ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून ओळखल्या जातात. प्रश्न क्रमांक 66 पाहूया. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना डॅश डॅश यांनी केली. पर्याय पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 66 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 67. सातारा येथील प्रति सरकारची स्थापना डॅश डॅश यांनी केली. महात्मा फुले, शाहू महाराज, स्वामी विवेकानंद, क्रांतिसिंह नाना पाटील. प्रश्न क्रमांक 67 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड. क्रांतिसिंह नाना पाटील. प्रश्न क्रमांक 68. मराठी नाटकाचे उद्गाते कोण आहेत? विष्णुदास भावे, BP किर्लोस्कर, KP खाडीलकर, GB देवल. प्रश्न क्रमांक 68 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ म्हणजेच विष्णुदास भावे यांना मराठी नाटकाचे उद्गाते असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 69. क्रांतिसिंह नाना पाटील व GD बापू लाड यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले? तुफान सेना, वानर सेना, बहुजन सेना, मावळे सेना. प्रश्न क्रमांक 69 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ. तुफान सेना उभारून क्रांतिसिंह नाना पाटील व GD बापू लाड यांनी राष्ट्रीय चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. वानर सेना ही इंदिरा गांधी यांनी उभारलेली होती. प्रश्न क्रमांक 70 पाहूया. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव डॅश डॅश हे आहे. नायगाव, खटाव, कडगुण, पळशी. प्रश्न क्रमांक 70 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ. नायगाव हे सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक 71. रॅडक्लिफ रेषा डॅश डॅशला म्हटले जाते. भारत व पाकिस्तानमध्ये असणारी रेषा, भारत व चीनमध्ये असणारी रेषा, भारत व म्यानमारमध्ये असणारी रेषा की भारत व नेपाळमध्ये असणारी रेषा. प्रश्न क्रमांक 71 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये असणारी रेषा ही रॅडक्लिफ लाईन म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 72. सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश ही नगरपंचायत आहे. रहमतपूर, म्हसवड, मलकापूर, शिरवळ.
प्रश्न क्रमांक 72चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क, मलकापूर ही सातारा जिल्ह्यातील नगरपंचायत आहे. प्रश्न क्रमांक 73, सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश तांदूळाच्या प्रजातीला जिओग्राफिक इंडिकेटर मिळाले आहे. याला जिओग्राफिकल इंडिकेशन मार्क असे सुद्धा म्हणतात, मात्र इंडिकेटर हे सुद्धा बरोबर असेल. पुढच्या बाजूला पाहूया. घनसाळ, आंबेमोहर, बासमती, HMT. प्रश्न क्रमांक 73चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, म्हणजेच घनसाळ या सातारा जिल्ह्यातील तांदळाच्या प्रजातीला जिओटॅग म्हणजेच जिओग्राफिक इंडिकेटर मिळाले आहे. प्रश्न क्रमांक 74, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्रम लावा. पश्चिमेकडून पूर्वेकडे जायचं आहे आणि जाताना जिल्ह्याचा क्रम लावायचा आहे. आपण या ठिकाणी उत्तर पाहूया आणि त्यानंतर क्रम व्यवस्थितरित्या समजून घेऊया. प्रश्न क्रमांक 74चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, म्हणजेच सुरुवातीला पश्चिमेकडून जात असताना जळगाव, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा योग्य क्रम आपल्याला दिसतो आहे. हा पर्यायामध्ये जे जिल्हे दिलेले आहेत तर त्यावरून ठरवावा लागतो. पुढच्या बाजूला पाहूया. प्रश्न क्रमांक 75, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा क्रम लावा. उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना पहा पर्याय पाहूया. प्रश्न क्रमांक 75चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ, शेगाव, औंढा नागनाथ, तुळजापूर आणि पंढरपूर. तर हा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा योग्य क्रम आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे वेगळे प्रश्न हे आपल्याला प्रश्नपत्रिकांमध्येच पाहायला मिळतात आणि असे प्रश्न ज्यावेळेला आपण सोडवतो ते परीक्षेमध्ये येतात त्यावेळेला निश्चितपणे आपण इतर विद्यार्थ्यांच्या पुढे स्कोअर घेऊन जात असतो. म्हणून प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस हे अतिशय महत्त्वाचं असतं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 76, माहुली येथे कृष्णा व डॅश डॅश नदीचा संगम आहे. कोयना, वेण्णा, तारळी, येरळा. प्रश्न क्रमांक 76चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, म्हणजेच वेण्णा. माहुली येथे कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम आहे. अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो? उत्पादक, विक्रेता, ग्राहक आणि शासन. प्रश्न क्रमांक 77चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क, म्हणजेच ग्राहकावर अप्रत्यक्ष कराचा भार पडत असतो. मित्रांनो, जवळपास 8 ते 10 वेळा हा प्रश्न पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 78, सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष डॅश डॅश हे आहेत. हरिभाऊ बागडे, रामराजे निंबाळकर, वसंत डावकरे, पांडुरंग फुंडकर. प्रश्न क्रमांक 78चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ, म्हणजेच हरिभाऊ बागडे. मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टपणे स्टार करून हे लक्षात ठेवावं की प्रश्न क्रमांक 78चं उत्तर हे 2016साठी बरोबर असेल. मात्र सध्या आत्ता जे नाना पटोले आहेत तर ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि माझी तुम्हाला विनंती आहे या संबंधीचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे करंट अफेअरचा, तो तुम्ही पाहून घ्यावा. प्रश्न क्रमांक 79, सत्यमेव जयते हे महाराष्ट्र चिन्हावरील वाक्य, सत्यमेव जयते हे राष्ट्र चिन्हावरील वाक्य डॅश डॅश मधील आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, मुंडक उपनिषद, भगवद्गीता. प्रश्न क्रमांक 79चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क, म्हणजेच मुंडक उपनिषदांमधील सत्यमेव जयते हे राष्ट्रीय चिन्हावरील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 80, मुस्लिम समाजाच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश आयोग स्थापन करण्यात आला होता. सच्चर आयोग, स्वामीनाथन आयोग, श्रीकृष्ण आयोग,
सावंत आयोग. प्रश्न क्रमांक 80चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ, सच्चर आयोग. मित्रांनो, स्वामीनाथन आयोग हा कृषी संबंधीच्या सुधारणांसाठी बनवण्यात आलेला आयोग आहे. स्वामीनाथन आयोग म्हणून त्याला ओळखलं जातं. तर सच्चर आयोग हा मुस्लिम समाजाच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी बनवण्यात आलेला आयोग आहे. तर राणी आयोग हा मराठा समाजाच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी बनवलेला आयोग होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा पुढं. एक नॅनोमीटर म्हणजे, आता उत्तर पाहूया प्रश्न क्रमांक 81चं. प्रश्न क्रमांक 81चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क, म्हणजेच 10⁻⁹ मीटर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नॅनोमीटर असा शब्द प्रयोग केलेला आहे, म्हणून 10⁻⁹ हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 82. जागतिक पर्यावरण दिवस डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो. 26 जून, 5 जून, 7 जून, 5 जुलै. प्रश्न क्रमांक 82चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, म्हणजेच 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 83. भूकंपाची तीव्रता मोजणाऱ्या यंत्राला डॅश डॅश असे म्हणतात. रेडिमीटर, सिस्मोग्राफ, स्पेक्ट्रोमीटर, रडार. प्रश्न क्रमांक 83चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, म्हणजेच सिस्मोग्राफच्या साहाय्याने भूकंपाची तीव्रता मोजता येते. दूषित पाण्याच्या सेवनाने डॅश डॅश या ठिकाणी प्रश्न जो आहे तर यामध्ये थोडीशी ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे, म्हणजे व्याकरणीय त्रुटी ज्याला आपण म्हणू. दूषित पाण्याच्या सेवनाने कोणता आजार होऊ शकतो? कॉलरा, इन्फ्लुएन्झा, निमोनिया, सिफिसिस. प्रश्न क्रमांक 84चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ, दूषित पाण्याच्या सेवनाने कॉलरा हा आजार होतो. याबरोबरच कावीळ सारखा आजार सुद्धा होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 85. अग्निशस्त्राचे कॅलिबर म्हणजे? अग्निशस्त्राच्या बॅरेलचा व्यास, अग्निशस्त्राच्या बॅरेलची लांबी, अग्निशस्त्राच्या बॅरलमधील हवेचा दाब, अग्निशस्त्राची प्रति मीटर फायरिंग क्षमता. प्रश्न परत एक वेळा वाचतो. अग्निशस्त्राचे कॅलिबर म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 85 आणि बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ, अग्निशस्त्राचा बॅरेलचा व्यास म्हणजे कॅलिबर होय. म्हणजे ज्याला आपण त्याची विध्वंस करण्याची कॅपॅबिलिटी किंवा कॅपॅसिटी, क्षमता थोडक्यामध्ये म्हणू शकतो. तर हा प्रश्न वेगळा आहे. परीक्षेमध्ये जवळपास खूप कमी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. आपण तयारी केलेली असेल तर निश्चितपणे अशा प्रश्न परीक्षेमध्ये पडावा आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळून आपण इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत पुढे जावं हीच अपेक्षा. चला पुढच्या बाजूला. प्रश्न क्रमांक 86. भारताला वैयक्तिक गटात पहिले ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारे खेळाडू? खाशाबा जाधव, अभिनव बिंद्रा, कर्णम मल्लेश्वरी, राजवर्धन राठोड. प्रश्न क्रमांक 86चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ, म्हणजेच खाशाबा जाधव यांनी भारताला वैयक्तिक गटात पहिले ऑलिम्पिक मेडल मिळवून दिले आहे. प्रश्न क्रमांक 87. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार वर्ष 2015 डॅश डॅश यांना दिला. मेरी कोम, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, कर्णम मल्लेश्वरी. प्रश्न क्रमांक 87चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, म्हणजेच सानिया मिर्झा. मित्रांनो, हा तत्कालीन स्थितीमधील करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचा पुरस्कार 2019-20 मध्ये एखाद्या व्यक्तीला दिला असेल तर तो निश्चितपणे लक्षात ठेवावा. प्रश्न क्रमांक 88. अझलन शाह कप हॉकी स्पर्धा वर्ष 2016 मध्ये डॅश डॅशने विजेतेपद पटकावले.
भारत, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 88चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. ऑस्ट्रेलियाने अजलन शाह कप हॉकी स्पर्धा वर्ष 2016 मध्ये विजेतेपद पटकावले. प्रश्न क्रमांक 89. मुंबई उच्च न्यायालयाचे डॅश डॅश येथे खंडपीठ नाही. नागपूर, औरंगाबाद, पणजी आणि पुणे. सर्वांना याचं उत्तर माहीत असेल तरी सुद्धा प्रश्न क्रमांक 89चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड. पुणे या ठिकाणी खंडपीठ नाही. हा प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 90. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलम डॅश डॅश मध्ये केला आहे. 14, 16, 19, 51. प्रश्न क्रमांक 90चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क. कलम 19 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश केला आहे. प्रश्न क्रमांक 91. पहा, हा प्रश्न जो आहे तर बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. पुढचे जे प्रश्न दिसत आहेत तुमच्या समोर तर हे बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत. ठीक आहे, शेवटपर्यंत पुढं बुद्धिमत्तेशी संबंधित प्रश्न आहेत. आपण मुद्दामून प्रत्येक प्रश्न चाळून पाहतो यासाठी की बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये डेटा जो आहे तर बुद्धिमत्तेच्या एक प्रश्न, अंकगणिताचा दुसरा, परत मध्येच वेगळा प्रश्न जो की सामान्य ज्ञान किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड असतो आणि तो सुटू नये आपल्याकडून म्हणून आपण माहिती पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन प्रश्नपत्रिकांसाठी MPSC फुले या चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नवीन कामाचे अपडेट्स आल्यानंतर ते तुम्हाला तात्काळ कळावे. या अनुषंगानं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या ग्रुपमध्ये आणखीन आपल्या मित्रांना जॉईन होण्यासाठी निश्चितपणे सांगा. उद्या एका वेगळ्या प्रश्नपत्रिकेला, एका वेगळ्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेला घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित होतो. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.